अरुणा आज पहाटेपासूनच अस्वस्थ होती. रात्री झोप लागत नव्हती. मनात एकच विचार घोळत होता, तो कसा प्रतिक्रिया देईल. सकाळी लवकर उठून ती सकाळच्या तयारीला गेली. डोक्यात अजूनही विचार चालूच होते. स्वयंपाकघरात चहा करताना तिच्या हातातून कप निसटून पडला आणि कप फुटला. तसंच काहीसं तिच्या मनातही फुटत होतं. ती थोडी घाबरली. पोटावर हात ठेवून पुटपुटली, देवा, सगळं नीट होऊ दे. लग्नाला 4 वर्ष झाली होती. या 4 वर्षात अरुणाने कधीही मोठी अपेक्षा केलेली नव्हती. मिलिंदचं करिअर, त्याची बदली, त्याचा ताण सगळं तिने समजून घेतलं. पण आज आज तिच्या पोटात एक जीव होता आणि तो जीव सत्य लपवून ठेवू देत नव्हता. संध्याकाळी मिलिंद घरी आला. नेहमीप्रमाणे मोबाईल कानाला, चेहऱ्यावर थकवा. अरुणाने थरथरत्या आवाजात म्हटलं, मिलिंद, आज डॉक्टरांकडे गेले होते. तो निर्विकारपणे म्हणाला, ठीक. मी गरोदर आहे. ते शब्द ऐकून तो थांबला. त्याने मोबाईल खाली ठेवला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. ती त्या क्षणात हजार स्वप्न पाहत होती. तो हसेल, तिला मिठीत घेईल, म्हणेल आपण आईबाबा होणार. पण असं काहीही झालं नाही. मिलिंद हसला नाही. त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता, फक्त संशय आणि राग होता. हे कसं शक्य आहे? तो थंड आवाजात म्हणाला. मिलिंदचे वाक्य ऐकून अरुणा गोंधळली. म्हणजे? डॉक्टरने सांगितलं मला खोटं ऐकायचं नाही. तो ओरडला. मी तुला आधीच सांगितलं होतं. माझ्यावर उपचार चालू आहेत. मला मूल होऊ शकत नाही. हे ऐकून अरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. मिलिंद, ते पूर्ण सत्य नाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं शक्यता कमी आहे. नाही असं नाही. ती त्याला खरे